नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा दरावरून शेतकरी आक्रमक. धुळ्यात तहसीलदार कार्यासमोर कांदा भाकर आंदोलन, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लावले ऐकून म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. आणि कांदा दरावरून शेतकरी आक्रमक का झालेले आहे, काय त्यांच्या मागण्या आहे, काय प्रमुख मागण्या आहे आणि कशामुळे एकंदरीत सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. कांद्याचे भाव वाढू शकता का पुढे, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेत आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. स्क्रीनवर बघू शकता, कांदा दरावरून शेतकरी आक्रमक. धुळ्यात तहसीलदार कार्यालयासमोर कांदा भाकर आंदोलन. सलग 5 महिन्यापासून घसरण सुरू असून शेतकरी आता तंत्रज्ञानाचा वापर करत कांद्याला भाव वाढून मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींना फोन कॉलद्वारे जाब विचारला आहे. आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने चालवलेले जे काही या ठिकाणी आंदोलन आहे, फोन करो आंदोलन, याच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्रातील नेते, आमदार, खासदार व या ठिकाणी जे काही मंत्री आहेत त्यांना फोन कॉलद्वारे या ठिकाणी जवळपास 6 दिवस या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि जाब विचारत आहे, कांद्याला का भाव वाढत नाही, काय सध्याची परिस्थिती, कांद्याचे भाव कमी करण्याचं, कांद्याला दर का सुधारत नाही. दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील तहसीलदार कार्यालयासमोर धडक देत कांदा भाकर आंदोलन करण्यात आले आहे. सध्या राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव अतिशय घसरले असून शेतकऱ्यांची उत्पादन खर्चही निघत नाही. खते खर्च, औषधे, बियाणे, मंजुरी, वाहतूक आणि इत्यादी खर्च, सर्व बाबतीत प्रचंड खर्च करून देखील कांदे दर अत्यंत कमी असल्यामुळे शेतकरी वर्गात मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रमुख मागण्या काय आहेत तर पुढीलप्रमाणे आहे. 1 नंबरची महत्त्वाची मागणी, कांद्याचे भाव वाढीसाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा. 2 नंबरची महत्त्वाची मागणी, नाफेड व NCF चा कांदा बाजारात किती आणि शहरामध्ये विक्रीसाठी आणू नये, बाजारात किंवा अनेक शहरामध्ये विक्रीसाठी आणू नये. 3 नंबरची महत्त्वाची मागणी बघू शकता, शेतकऱ्यांच्या झालेल्या मागण्या, विवसाचे तोटांचे आर्थिक नुकसान भरपाई म्हणून 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे. 4थी महत्त्वाची मागणी, राज्याने केंद्राला सांगून बांगलादेश व इतर देशासोबत चर्चा करून निर्यात सुरळीत करावी. इशारात वरील मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल याची नोंद घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करावा.